तर एक महत्त्वाची बातमी आणखी येते। पाकिस्तानने जम्मूमध्ये फतेह-1 क्षेपणास्त्र डागल्याचं कळतंय। हवेतच हाणून पडली पाकची फतेह-1 ही मिसाईल। भारतीय लष्कराकडून अद्याप याबाबत पुष्टी देण्यात आलेली नाही। थेट जाऊयात साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश करे यांच्याकडे। सर, भारतानं हवेत ही नष्ट केलेली आहे फतेह-1, मात्र याबाबत अजून तरी अधिकृत अपडेट्स आलेले नाही आहेत। आता जी माहिती उपलब्ध होते त्या माहितीनुसार पाकिस्ताननं जम्मू काश्मीर एअरबेसवर, मुख्यतः जो आर्मीचा एअरबेस आहे, एअरफोर्सचा एअरबेस आहे, त्या एअरबेसवर फतेह मिसाईलचं टार्गेट केल्याचं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे। आणि यामध्ये फतेह-1चा वापर करण्यात आला होता। मात्र सिरका हा जो भाग आहे जम्मू काश्मीर मधला, या भागामध्ये आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे मिसाईल हवेतच उद्ध्वस्त केलेलं आहे, ते पाडण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे सगळ्यात मोठं शस्त्र पाकिस्तानने भारताच्या विरोधात वापरलेलं आहे, जे पाकिस्तानच्या भात्यामध्ये आहे। फतेह हे पाकिस्तानचं सर्वात मोठं क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं आणि त्या क्षेपणास्त्राचा वापर भारताच्या थेट डिफेन्स बेसला टार्गेट करण्यासाठी वापरण्यात आला। मात्र भारतीय डिफेन्स सिस्टीमने ते परतावून लावलेलं आहे। पाकिस्तानसाठी एक मोठी चपराक असणार आहे फतेह हवेतल्या हवेत मारलं जाणं आणि भारताकडून त्याच्या विरोधामध्ये 4 एअरबेस, मुख्यतः पाकिस्तानचे 4 एअरबेस हे टार्गेट करण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे युद्ध हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर मिसाईलचा वापर केला जात होता। पहिल्या टप्प्यामध्ये ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता आणि त्यामुळे ड्रोन्सच्या पुढे आता क्षेपणास्त्राचा थेटपणे वापर पाकिस्तान आणि भारत या दोघांकडून होतोय असं चित्र पाहायला मिळतंय। मात्र अद्याप पाकिस्तानकडून निश्चितपणे याची घोषणा करण्यात आलेली आहे की 6 क्षेपणास्त्र भारतानं पाकिस्तान विरोधात वापरले। मात्र भारत सरकारनं किंवा भारतीय सेनेनं या संदर्भात कोणती अधिकृत पुष्टी किंवा या संदर्भातलं वक्तव्य अद्याप केलेलं नाही। सर, आपण बघितलं आतापर्यंत चायनाची मदत घेऊन अनेक क्षेपणास्त्र जी आहे ती पाकिस्तानला पुरवण्यात आली आणि फतेह-1 हे सुद्धा जे आहे ती चायनाची मदत घेऊनच बनवण्यात आलेलं होतं। मात्र ते सुद्धा भारतीय सैन्याने या ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे। या संदर्भात नेमकं काय सांगाल? मुख्यतः आपण गेले 3 दिवस सातत्यानं जर बघितलं तर चायनीज क्षेपणास्त्र, चायनीज ड्रोन्स हे मोठ्या प्रमाणावर पाकिस्ताननं वापरलेली। इतकीच नाही तर तुर्किस्ताननं जी ड्रोन पाकिस्तानला दिलेली होती त्याचाही वापर झाल्याची माहिती ही संरक्षण तज्ञांकडून समोर येताना पाहायला मिळाली। आणि त्यामुळे पाकिस्तान समोर एक मोठं संकट आहे की चायनीज शस्त्र जी आहे ती पाकिस्तानला थेटपणे खूप उपयोगी पडतायत असं चित्र दिसत नाहीये। दरम्यान भारताला इस्रायलची खूप मोठी मदत झाली आहे आणि इस्रायली ड्रोन्सच्या माध्यमातून भारतानं केलेले हल्ले हे यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत। आज सकाळी किंवा रात्री उशिरा म्हणजे सुमारे 3 वाजेच्या सुमारास भारतानं जे दहशतवादी तळांवर हल्ले चढवले यामध्ये मोठं यश भारताला आल्याचं सांगितलं जात आहे। आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास भारत सरकारच्या माध्यमातून संरक्षण विभाग आणि त्याचबरोबर आपल्या आर्मीच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होईल की भारतानं मुख्यतः कोणकोणत्या क्षेत्राला टार्गेट म्हणून काल रात्रीच्या हल्ल्यांमध्ये निश्चित केलं आणि त्यामध्ये कशा प्रकारचं यश आलं। पाकिस्तानने मात्र 6 ठिकाणी भारतानं क्षेपणास्त्रांचा वापर केला अशा स्वरूपाचा दावा केलेला आहे। आंतरराष्ट्रीय कांगावा पाकनं सुरू केलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच अधिकृतपणे भारताची काय भूमिका आहे हे आपल्याला 10 वाजेच्या सुमारास समोर येताना पाहायला मिळेल आणि चित्र स्पष्ट होईल की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये भारताला या ठिकाणी यश आलेलं आहे। निश्चितच सर, पत्रकार परिषदेत काय नेमकं घडतं हे बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय फतेह-1 ही जी मिसाईल आहे ती भारतानं या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे, नष्ट केलेली आहे। मात्र या मिसाईलची नेमकी वैशिष्ट्य काय आहे, का ही खास आहे? फतेह-1 ही बॅलिस्टिक मिसाईल आहे। 140 किलोमीटर या मिसाईलची मारक क्षमता आहे। प्रगत तंत्रज्ञानानं सुसज्ज मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम या मिसाईलमध्ये आहे। ही मिसाईल का विशेष आहे? अनेक प्रकारची अण्वस्त्र वाहून नेण्यास देखील ही मिसाईल जी आहे ती सक्षम आहे। फतेह-1 मिसाईल ट्रॅकवरील लॉन्चरवरून